तर मग कसं काय म्हणजे वेलकम बॅक टू द न्यू आपला ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात आज अशी झालेली आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपला फ्रंट कॅमेरा खराब आहे आणि त्याच्यानंतर आपण आता ब्लॅक कॅमेराने शूट करतोय सगळे ब्लॉग्स. तर मग मी म्हटलं की जरा इंटरेस्टिंग थोडासा टॉपिक आहे म्हणजे करूयात जरा आपला व्लॉग. आणि गाईज मी हा व्लॉग आहे ना बरोबर 21 तारखेला टाकणार आहे कारण 21 तारखेला आपल्या चॅनलला ऑलमोस्ट 3 वर्ष पूर्ण होतील. आणि त्याच्यामध्ये मी आहे ना त्यासाठी म्हणून मी एक खास अशी व्हिडिओ बनवायचा विचार केलेला. पण नाही काय आपण आज आपण एक काम करूयात. आजचा विषय असा आहे की आज आपल्याला जायचं आहे गाडी सर्व्हिसिंगला टाकायची आहे. कॅन्डी आणि आम्ही लोक ॲक्च्युली जाणार होतो बाहेर बट ते कॅन्सल झालेलं आहे. मग आता आमचं डिसाईड आहे असं की आता आम्ही लंचला कुठेतरी बाहेर जाऊ. म्हणून मी आता पहिला गाडी सर्व्हिसिंगला टाकून येतो, त्यानंतर मग कॅन्डी वगैरे आम्ही लोक कुठेतरी बाहेर लंच करायला जाऊ. त्याच्यानंतर जर समजा मन झालंच तर मग आम्ही बाहेर जाऊ, नाही तर मग कुठे नाही घरी येऊन कॅरम वॅरम खेळू आणि एन्जॉय करू माझी बबडी. चला तुम्हाला तर डायरेक्ट भेटतो गाडीवरती. तर मंडळी आता विषय असा आहे की निघाले आणि खूप दिवसांपासून गाडी सर्व्हिसिंगला टाकायचं असं होतं पण टाईम काय ॲडजस्ट होत नव्हता. तर आज टाईमात टाईम काढून मी आलो आहे गाडी सर्व्हिसिंगला टाकायला म्हणून. आणि आजच गाईज इथे मॅरेथॉन असल्या कारणाने खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि या ट्रॅफिकमुळे मला कंटाळा येतो आहे आणि माझं असं परत मन होतं आहे की मी परत घरी जाऊ इथून अर्ध्या रस्त्यातून. पण नाही गाईज मी जाणार, जाऊन गाडी सर्व्हिसिंगला टाकणार आणि मगच निघणार आहे. कारण गाईज मला गाडी सर्व्हिसिंगला टाकणं खूपच जास्त गरजेचं आहे. ते कसली एवढी ट्रॅफिक आहे भाई, रस्ता एक साईडचा रस्ता पूर्ण बंद, अरे पूर्णच बंद करून ठेवला आहे. अरे गाईज बाप रे, मला तर कळना झालं आहे भाई. बरे पळणार ते लोक आहेत ना, तुम्ही एवढं का टेन्शन घेतात? आणि जेव्हा पळणार असेल तेव्हाच करा ना रस्ता बंद. पूर्ण टाईम रस्ता बंद करून काय करणार मेंटल? काय नाही गाईज असू दे, धावपट्टू लोकांसाठी करून देते लोकांना. आपण तरी निघत होता इथून सध्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊन गाडी सर्व्हिसिंगला टाकू आपण. कारण आज तर काही करून गाडी टाकायची त्या सर्व्हिसिंगला, त्याशिवाय आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही मिळत. आणि आपण आता चाललो आहे, पोलिसांनी एका ताईला अडवून ठेवलेलं आहे. आय थिंक ती ताई पोलीसमध्येच आहे, नाही अडवून ठेवलेलं आहे. असं ते लोक वार्तालाप चालू आहे रस्त्याच्या मध्येच उभं राहून. बाप एवढी गर्दी, मला तर कंटाळाच येते. पप्पा मम्मी पण इथेच कुठल्या तरी टॅक्सीत असतील. हे पप्पा मम्मी बोलते, काका काकी पप्पा आणि आजी चौघंजणं गेलेत. ते लोक पण लाईनलाच चाललेत आणि ते लोकांकडे पण अशी ट्रॅफिक असणार आहे. नाही तो असं अर्जंट ब्रेक नको ना रे मारू माझ्या लेकरू. काका पोलीस काका आहेत तुमचे उभे सगळ्यांना फाईन मारण्यासाठी. म्हणून बिचाऱ्याला फाईन पडतोय. सामान केवढं घेऊन चाललंय बिचारा, नाही काही सामान एवढं घेऊन जाणं अलाउडच नाही स्कूटीवरती. त्यामुळे बरोबरच फाईन आहे. 100% बरोबर फाईन पडलाय, 100% बरोबर. आज एवढी पण मला वाटलेलं की संपली असेल एवढ्यात मॅरेथॉन. धावायला सकाळी 4 वाजता चालू करायचं, 9 वाजेपर्यंत संपवून टाकायचं ना. हे काय 10 वाजेपर्यंत टाइमपास करायला लावलं रे. हां चापटव का मॅरेथॉन आले तुम्हाला लोकांना? बिचारा दादा आहे कोणतरी, हो समोरचा आपल्या दादा आहे की काका आहे काय माहीत नाही, कळना झालं. पण तो चाललाय शूज बीज घालून चाललाय. बिचारा कुठे कामाला वगैरे जात असेल आणि एवढ्या ट्रॅफिकमध्ये अडकलाय. तरी आपण गाडीवरच म्हणून काय वाटत नाही रे काही. 4 व्हीलर वगैरे मध्ये असते तर बस 4 व्हीलर हे लोकांवरती बाप रे बाप, नुसता त्रास, काय नुसता त्रास. आपल्याला राईटने ठेवायची आहे गाडी. त्याचं रिझन हेच आहे की आपल्याला राईटला जायचं आहे. बट आता समजा राईटच बंद असेल तर काय सांगू शकत नाही. म्हणजे आजचा संडे मरीन लाईनच्या राईड्स आहेत त्या लोकांचं कॅन्सल झालेलं असणार.
ॲम्ब्युलन्स फॉर कुत्रा, म्हणजे कॅन्डी लोकांसाठी ॲम्ब्युलन्स आहे बघा. तुमच्या गावात काही मांजर विकण्यासाठी सेपरेट ॲम्ब्युलन्स असते, ती पण एवढी मोठी. च्या गावात मला तर आज पहिल्यांदा कळालं आहे बाई की कुत्रा मांजरसाठी पण ॲम्ब्युलन्स असते. म्हणजे मी इतक्या वर्षापासून भेंडी चुकीच्या भ्रमात होतो की काय की कुत्रा मांजरला आपल्याला उचलून घेऊन जावं लागतं, पण नाही, आपण त्यांनाही आपण ॲम्ब्युलन्ससाठी म्हणून बोलवून घेऊ शकतो आणि ॲम्ब्युलन्स येऊन त्यांना पण घेऊन जाणार, असा विषय असेल काहीतरी. आता आपल्याला विषय काय आहे ते पूर्णपणे माहिती नाही, म्हणून बघावं लागेल. काय गॅप काढते भाई तो, चायला भाई, पुढे बघतच नाही, पाठी बघूनच गाडी चालत आहे. ले भाई, टाक भाई टाक ले. अरे एवढा मोठा टेम्पर टाकतोय त्याच्यामधून भाई, आणि त्या इनोवा त्याला बोलला जागा ते करेल भाई. विषय हार्ड करते हा टेम्पोवाला. अरे कसली ट्रॅफिक आहे. हे सगळे लग्न बिग्न चालले आहेत काय, लग्न वगैरे आहे आज काय माहिती नाही, कारण 4-5 जण दिसते मला एकदम ड्रेसिंग बिसिंग मारून लग्नाला वगैरे चालल्यासारखे. सही आहे भाई, मला पण कुठेतरी लग्नाला जायला पाहिजे रे, फुकटचं जेवण जेवायला म्हणून जायला तर पाहिजे ना काही. अरे काहीतरी मॅटर झालेलं आहे. अरे रे व्हिडिओ शूटिंग चालू आहे काहीतरी, कसलं तरी फिल्मचं शूट चालू आहे काय, कसल्या तरी फिल्मचं शूट चालू होतं, आणि म्हणून इथे पण ह्या रोडला पण एवढी ट्रॅफिक होती. आता आपण परत एकदा कंटिन्यू झालं आहे नॉर्मल रूटला, म्हणून मी तुम्हाला पण दाखवायला म्हणून काढला कॅमेरा पटकन राचकन एकदम. आणि ते लोक पण चिंदी होते की शूटिंग करायला म्हणून एका साईडला त्या लोकांनी घेतलं आहे. आई शपथ सांगतो काही, शूटिंग विटिंग करण्यासाठी बाकी पब्लिकला एवढी ट्रॅफिकमध्ये यावं लागतं आहे, म्हणजे विचार करा किती तो त्रास आणि किती त्या सगळ्या गोष्टी. काय नाही, पण जाऊ देत, आपल्याला एवढा त्रास नाही झाला, आपण निघालो म्हणून ठीक आहे. अपना काम बनता भाड में जाय जनता, या विषयावरती आपण एकदम ह्या लाईनवरती आपण एकदम पूर्णपणे 100% मत मांडतो आपलं. कारण काय बघा, प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये कष्ट करतो आपल्या लेवलला, आणि त्याला आपल्या लाईफमध्ये आपलं लेवलच्याच सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. आणि काका वगैरेंना बघा फुल वन साईड काम लावलं इथे, आणि काका पोलीस काका इकडे येऊन सगळ्यांना पुढे 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 चला करून प्रोत्साहन देत आपल्याला इकडून हकलतात. तर आता पिक्चर बरोबर बनला पाहिजे त्या लोकांचा, पिक्चर सिरीज जे पण काय असेल, गाणं बिणं जे काही असेल त्याच्यासाठी. ओके स्टार्ट अरे चालू आहे, मंदबुद्धी आहे रे थोडंसं, स्टार्ट बोललं कळत नाही काय. नाही कट, रॉ ब्लॉग अनकट ब्लॉग्स. तुला माहिती आहे तर काय जाता बघा, विषय असा झाला आहे की मी गाडी सर्व्हिसिंगला देऊन आलो, आणि त्यानंतर मग श्रेया आली आहे, तर मग श्रेयाला घेऊन आता आपण लंचला यायचा प्लॅनिंग होता. मग दाखवते तुम्हाला, दाखवतो अजून माझ्या जोडीला अजून कोण कोण आलाय. माझ्या जोडीला आलाय ही एक बुक्कड, आणि हा एक अपंग द बॉय. अपंग द बॉयचा हात बघा गाईस, हात बघायचा ह्याला ना आता नावच पडणार आहे ते अपंग द बॉय. अपंग काढ, अपंग काढ केले काय काय तुला बरं माहित आहे सगळं सिगरेट पप्पा बघतात माहित आहे ना ब्लॉग. ले भाई आता छोटूच्या नंतर तुझी बारी आहे भाई. छोटू नंतर कोण टाइमपास भेटणार आहे पप्पांना, तर तू आहे म्हणते. नंतर आता सिगरेट नाही कसं 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 दाखव ना, सिगरेट कशी असते दाखव. दाखवतच आहे. अरे पकडतात कसं, पकडतात कसं ते दाखव ना. बस क्लिप भेटली. काही देवे ह्या दोघांना ह्या सगळ्या गोष्टी का माहिती ते नाही मला माहिती. मला तर काहीच नाही माहिती भाई. बाय द वे गाईज, मी पण मूवीज वगैरे बघते म्हणून मला माहिती आहे. मूवी मध्ये बघून माहिती पडलं काय. अच्छा, मला वाटलं की सवयीचा परिणाम आहे असं. मला काय नाही माहिती. हा ते तर तू भाई इव्हेंटला जाते तिकडे का, आम्हाला काय माहिती काय करत असशील ते. भाई नवरा बायको मध्ये भांडण लावून दिलेत मजा येते. लगेच दिवस होतोय आता लगेच. चला बघा गाईज, हात तुटल्याचा परिणाम बघा.
स्वतःला ग्लास पण म्हणजे बॉटल पण नाही ओपन करता येतं. मस्त मस्त वाटते रे कॅन्डीचा हात एक नंबर वाटते. आणि पडल्याच्या नंतर निर्लज्ज तोंड बघा गाईस, पडून झालाय आता 18. त्या रात्री पण हसतच होतो. हा एवढा निर्लज्ज ना गाईस, एवढा निर्लज्ज की मला एक वेळेस वाटत होतं की भाई ह्याला कसं होणार, पुढे काय होणार. आणि हा हसतोय मंदबुद्धी चिंदी माणूस. पहिले श्रेया एकदम शांत शांत बसल्या, काय माहिती नाही. श्रेया खूप नंतर आले असेल ना ब्लॉग मध्ये. एक मिनिट हा. बघ जेवण पकड ना यार, तुला एंडी असा हे काय दाखवत आहे चिंदी चापटवेन नाही का. चांगला दिसतो. बस तू दिलेला शर्ट आहे ना शेवटी. स्माइल चांगली असते. स्माइल स्माइल स्माइल. आता तू गर्लफ्रेंड पटवून दिलीस तर मग ह्याच्यापेक्षा डबल स्माइल होईल ना आपली. एकदम. पण ही गाडी इथेच थांबते ना तेव्हा जरा होतं, पण ठीक आहे. सवय झाली आता, आदत से मजबूत. अच्छा जशी तू होतीस तशी ना. तुझं बिल भरते ना आजचं बिल भरते ना. गाईज हे बघा शातीर स्माइल बघा. आजचं हे bill दोघे भरते. भेटले ना की मग मी एकटी पडते. काय श्रद्धा काय बोलत नाही. सॉरी तुझी मैत्रीण श्रेया शांत बसली आहे तर ती मला कंपनी नाही देऊ शकत, म्हणून हे दोघांनी मला एकटं धरलंय असं आणि मला पिटतायत. अरे मग तुझा चेहरा तर दाखव ना, तू बोलतेस तेव्हा. कसं कॅमेरामॅन आहे रे आपल्याकडे. नाही मला माझा चेहरा दाखवायचा. जेव्हा तू बोलतेस तेव्हा तुझ्याकडे कॅमेरा ठेव, मी बोलतो तेव्हा माझ्याकडे कॅमेरा येईल. समजलं असं असतं बाई. मी ब्लॉगर नाही ना, सगळे अनुक्रिएशन नाही होऊ शकत. बघितलं शेवटी काय इज्जत तर आहे आपल्या ब्लॉग. म्हणून आपण prank gaming बनवूया. भरपूर इज्जत. भरपूर इज्जत आहे काय आपल्याला. चला आता जेवण वगैरे मागवलंय, काय जेवण वगैरे निघूयात आपण. ते मला ड्रेसची मी वाटवली, तो स्वतःला टाय घालतो ना, स्वतःची इज्जत स्वतःच करतोय. असं काय आता ना इथून जायचंय कुठेतरी, प्लॅन ठरतोय. जर समजा इथून गेले तर मग नक्की तुम्हाला दाखव, नाहीतर मग गाडी घ्यायला तर जायचं होतं संध्याकाळी, ते दिसेल असतं मला. बरोबर आहे की नाही. खुशी जर समजा आपल्याला ट्रीट देणार असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. खुशी ट्रीट देणार असेल तर मग जावत आपण कुठेतरी बाहेर. बरोबर आहे ना कॅन्डी. चालेल. काय काय ट्रीट देते पण ते सांगा ती पहिला. फालतूशी ना काहीतरी चांगलं. तुम्ही चालवा, मला नाही माहिती. चालेल भाई बस सार. आज सार भाई. अतुलला फोन कर, बोल इव्हेंटचे पैसे आता आले पाहिजे, बाहेर जायचं. असं गाईस बटर चिकन आणि रोटी मागवल्या. कॅन्डीनं तर भले इथे खाल्लंय भरपूर वेळा. खुशी फर्स्ट टाइम खाते ना. खुशीला खाताना दाखवायला ब्लॉग मध्ये मजाच वेगळी येते बाई, व्ह्यूज वाढतात. अरे म्हणता बोल ना कसं लागतंय. हसते काय हे काय वीड पकडले हातामध्ये, बिडी आरामात. मेलीस पाणी पी पाणी पी. तुला बोलतो मी तरी सुद्धा आरामात खात जा. ब्लॉग बघितला की बघ. श्रेयाने फर्स्ट टाइम बटर चिकन ट्राय केलं इकडेच काय कुठे पण पहिल्यांदाच खाल्लंय. असं कसं लागतं श्रेया. टॅमॅटोची ग्रेव्ही टाकून चिकन बनवलंय असं लागतं ना. एक दिवस आपण घरी बनवूया आपल्या हिशोबाने. छान छान मस्त आहे. बस मी आता दाखवत नाही जास्त, खातो. मला भूक लागल्या भरपूर. सोफिस्टिकेटेड पर्सन आहे, मला असं माझा पर्सनल स्पेस पाहिजे असते. गाईज पळवतो मी हिला. चल भाग, गरज नाही काहीच. पर्सनल स्पेस पाहिजे. पर्सनल स्पेस पाहिजे बाजूच्या टेबल. नाही मी तर डायरेक्ट बोलत होता पर्सनल स्पेस पाहिजे, लगेच डिवोर्स करून टाकतो. मग काय वागायचं. स्पेस आहे पाहिजे तेवढी राहा एकटी. असं काही लय पिडले हिला. आता तिला खाऊ देत शांतपणे, नाही तर रडायची. कसं पण काय खात होतो आम्ही सँडविच ना. नॉर्मली आपण सँडविच कसं खातो थोडं. मी पूर्ण अख्खा भरला जातो का, सवय झाली आता. ते पुन्हा ब्लॉग मध्ये आले. हा काय टाकायचं ना ब्लॉग मध्ये. मी त्याला ऍडमिट करून टाक थोडंसं. हा ना बाय पूर्ण टाकलं रॉ व्हिडिओ म्हणून सगळं टाकून दिलं त्याला सगळं. हे पण टाकणारच आहे आम्ही. खुशी तू म्हणताय बोल अजून बोल ना म्हणताय. पण दिलेलं खाना बाय तुझं चालूच आहे.
गाईज फायनली गाडी आहे ती झाली आहे रिपेअर आपली. अँड आत्ताचा जो नवीन क्लच पॅड टाकली आहे त्याच्यानंतरची गाडी फील होते अरे रे 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 न्यू, पूर्ण न्यूची फिलिंग येते. मिरर एकदमच जास्तच काहीतरी टाईट केलेत बट ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अँड गाईज एकदम असं न्यू गाडीची फिलिंग येऊन जाते कारण क्लच पूर्णपणे एकदम असं न्यूच फील होतं आहे. मजा येते. पिकअप पण आहे, पिकअप पण दिलं आहे गाडीला. वन साईड मजा येते. आता निघूयात आपण इथून आधी पहिला घरी जाऊयात कारण घरी जाऊन आपल्याला कामं आहेत अजून 1-2, ते पण करू आणि मग बाहेर जायचं आहे तिथे पण जाऊ आपण एन्जॉय करायला. बजाजवाल्यात ना काही सर्व्हिसिंग वगैरे चांगली करून देतात ते लोकांचं काय त्याच्यात काय फॉल्ट नाही, फक्त तिथे चांगला माणूस भेटला पाहिजे. जर चांगल्या माणसाच्या हातात गेली ना तर चांगली सर्व्हिस करून भेटते. जर चुकीच्या माणसाकडे भेटली ना गाडी मग प्रॉब्लेम होतात. कारण मी नोटीस केले आत्तापर्यंत मी 7-8 वेळा तरी दिली आहे गाडी आणि माझं 1-2 तास फक्त एक्सपिरियन्स थोडंसं चुकीचं होतं. बाकी तर एकदम बघतात तुम्ही लोक की मी गाडी जस्ट काढली आणि तुमच्यासोबत शूट करत होता, त्याच्यामुळे मला आधी माहितीच नाही की आधी गाडी कशी चालवलीच नाही, त्याच्यामुळे माझं काय एक्सपिरियन्सच नाही त्याच्यावरती. डायरेक्टली जे पण काय फिलिंग होती ते तुमच्या समोर आहे. आता जाऊयात घरी एकदम रप्पा रुबडा आणि चप्पा चुबडा. बाय बाय गाईज. आता तुम्हाला दाखवतो मी, आम्ही लोक आहेत ना मेळ्यामध्ये आल्यात का तर इकडे जो आकाश पाळणा जो आहे ह्याच्यात बसायला म्हणून आल्यात आम्ही. आणि खुशी मॅडमला हे एवढं पार करायला आम्हा लोकांना अर्धा तास लावलाय. खुशीने सगळ्या दुकानात घुसते बघते, फक्त घेत तर काहीच नाही. मला तर वाटते ढापत असेल बाई खिशामध्ये. काकांना सांगायला पाहिजे आपण की ढापलं वगैरे असेल तर जरा बघून घ्या करून. चलो रेखा तिचं काय लग्न वगैरे झालंय काय, तिला मंगळसूत्र घेऊन देतेस? हा हुशार कुठची काय नाही रे गळ्यातलं. ए आम्ही जातो मग तुम्ही या पाठवून. आम्ही जे तेच करतोय तो की दुसरा हे खेळूयात आपण. इकडे जाऊयात का खेळायला? ट्राय करू. नाही हे नको रे, हे नको. हे काय? अरे पैसे भेटतील. काय नाही रे पैसे, याच्यामध्ये पैसे नाही भेटणार. नाही भाई इंस्टाग्राम वरती नाही रे, असंच काढतोय व्हिडिओ, असंच काढतोय. हे आमच्यामध्ये दोघी चोर आहेत ना, मग आम्हा लोकांना आम्ही सेफ राहावं लागतं रे बघून, म्हणून बाकी काय नाही. नाही रे, युट्यूबला चॅनल आहे भाई आमचं, अमू क्रिएशन आहे नाव. अमू क्रिएशन नाव आहे. हा तुझं काय नाव आहे? तुझं नाव काय? हा अरे चैतन्य भाई, चैतन्य नाव आहे. हे बाय हा दोघी चोर आहे, त्यांना यांच्यापासून लांब राहा. हा अमू क्रिएशन आहे. AMU क्रिएशन. नक्की सबस्क्राईब कर. बघितलं भाई, सबस्क्रायबर वाढत आता तिथे. आणि तुम्ही लोक कुठे फिरताय? 50 मध्ये 10. चल ना ट्राय मारू. काय 50 मध्ये 10 आहेत? चल मी काय बोलतो बघ, गेलं ना तुझं तर आहे ना मी मानदा तुला. चल बोल काय बोलतोस? एक दे दो इसको एक. हा अरे करता हो ना पे. रुको काय जे बघा, आता बघा कॅन्डी टाकतोय. चल नाही गेलं. चल एक गेलं. थांब आधी पहिले ह्या दोघींना होऊ देत ना भाई, ह्या दोघींचं होऊ देत. नाही टाक. चल खेळतोय रे. कोणत्या थांब बघूयात खुशी काय करते. ले भाई श्रेया टाकते इकडे. श्रेयाने टाकलंय आणि श्रेया डायरेक्ट दुसऱ्या दुनियेत गेलेली आहे. खुशीने टाकलाय. आई शपथ, खुशी जोऱ्या करता राहिलं रे. खुशी जोऱ्या करता राहिलं. हा होतो पता है यार अंकल, कोई नाही तकलीफ नाही. आणि हा आपला अपंग बाई खेळलेला आहे. थांब आता माझं रेकॉर्डिंग कर जरा. थांब मी टाकून बघतो. बाय एम मास्टर. तू प्राइम जेट. काय नाही वाटणार. प्राइम जेट हमू प्राइम जेट. लास्ट है. चल मेरा लास्ट है, फिर तू खेळ. गाईज आता आहे ना, आज समजा नाही गेलं ना तर काय बोलणार ते, काय अपंग कार्ड होतं ना माझ्याकडे म्हणून. हात तुटलेला आहे ना म्हणून भाई, अजून काय नाही.
श्रेयाने टाकलंय. आपल्यामधलं सगळ्यात लक्की आज खुशीलाच वाटतंय मला तर. बघूयात खुशीने अजून एक टाकलंय. काय नाही खुशी अजून 2 आहेत. लेट्स गो खुशी लेट्स गो. खुशी लेट्स गो. खुशी लेट्स गो. हळू हळू खुशी हळू. खुशी आपल्याला इकडे टाकायचं आहे. एक्साइटेड नाही जास्त. खुशीला प्रेशर पिअर आलेलं आहे आता. पियर प्रेशर. हा पिअर प्रेशर सॉरी. अरे हसू नको रे वेडी. टाक ना. चल ले भाई ले भाई 50 के 10 50 के 10 50 के 10 अपन ने 9 डाल दे. एक बाकी है. एक में 200 लो. एक में 200 लो. चलो अंकल थँक्यू. चलो. तर गाईस तुम्ही बघू शकता की अमू दादा इथे गेम खेळायला घेतलाय काहीतरी नवीन. येस खुशीसाठी काय ना काहीतरी भांडी काढतो. ओ 11 झाले. 11 नंतर काय आहे तुझा. बघा गाईज हे सगळ्या गोष्टी आहेत आणि अमू दादाने परत टाकलेला आहे बॉल. 6. 11 आणि 6 17. 17 आणि अजून एक 6 गेले तर किती. 23 ला 22-23 काय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाल्मिकी विधानसभा राज्य क्रमांक 93 सभाध्यक्ष बाबर्डेकर, महाराष्ट्र सौ मानसी बाबर्डेकर आणि विभाग बंड खात. आता हा वांद्रा मोठून कार्यक्रम आता हा साहित्य आई शपथ. ले भाई हे बघ कॅन्डी खाजू शकणार नाही म्हणून कॅन्डीसाठी गिफ्ट आपल्याला ले भाई. चलो खुजाव पीठ खुजाव भाई. पीठ खुजाव. आता काय त्यातून दुसऱ्या ठिकाणी पण जाऊयात आपण. हे बॉल बिल टाकायचं ते नाही. ह्याच्यामध्ये मजा होती आणि आता आपण जाऊयात. हे ह्याच्यामध्ये जायचंय का कॅन्डी. ह्याला विचारूयात तरीच आहे. खुशी बंडा जाऊन तू बोल ना. तर बोल ना की अंकल मैं 50 रुपये देती हूँ मेरे को जाने दो ना. गाइस हिला पुढे करूयात. अबे 10,000 में खुद का सेटअप लगा लेंगे भाई डायरेक्ट 10,000 रुपये सांगते. मला तर वाटलेलं 1,001 रुपये सांगेल किंवा 500 रुपये सांगेल पण 10,000 ते पण हिचं टाकायला राहू देत. 10,000 तर आपण नवीन घेऊ. चल 10,000 मी टाकतो. आपण स्वतःचा सेटअप लावू. चल मेला पकडू आपण स्वतःचा. चला आता जाऊयात. आता आपण जाऊयात इथे आकाश पाळणा. मेन आकाश पाळण्याचा विषय आहे. आकाश पाळणा आणि इकडे अजून एक आहे ते त्याचा विषय मेन आहे. आता तिकडेच जाऊयात आपण. कुठे गेली. हार्ट ब्रोकन 10,000 रुपये बोलला आणि मला असं वाटलं की तुझं सेटअप पण नाही 10,000चं. मला 10,000 बोलला तो. शी लय चुकीचं वागला. ते बघा हिच्या गालाच्या इथे नजर नाही लागायला पाहिजे म्हणून कॅन्डीने लावून पाठवलेले. आम्ही सगळ्यात पहिला येऊन बसलेत आणि आमच्या नंतर मग हे सगळेजण बसतात आहेत. मजा तर येते. खुशी फुल एक्सायटेड आहे. खुशी भरपूर टायमानंतर इथे बसते. खुशी बोलते त्याला भैयाला बोलते छोटं हे करून. काय खुशी म्हणताय. आकाश पाळणा छोटा आहे. आकाश पाळणा हा दादा मला बोलतो लंडनला जा. बाय गाईज हे बघा मी काय बोलतो. जर आकाश पाळणा छोटा वाटतोय ना तर हिला लंडनला जाऊ देत ना. लंडनला जाऊन पण फक्त आकाश पाळणाच बसायचं आहे ना त्याच्यातच. अरे लंडनला गेल्याशिवाय बाकीच्या सगळ्या ठिकाणी पण बस ना म्हणताय तू. बरोबर आहे की नाही. गाईज ही लय खुश आहे आणि ते दोघं जण आलेले नाही मिळत कारण श्रेया कधीच नाहीत आणि कॅन्डीला हात दुखेल म्हणून तो नाही आला. बाकी काय ते लोक त्या साईडला आहेत उभे. आपण तुम्हाला तेही दाखवूयात. त्या खुशीची एक्साइटमेंट बघा. खुशीची एक्साइटमेंट बघा.
खुशी वन साइड एक्साइटेड आहे रे बंडा. बंडा 100 रुपये खुशी एकटी वसूल करणार आहे 200 रुपये जे दिलेत ते. मी तर मस्तपैकी बसलो आणि हा बघा हा अंकल आहे. हा जो आहे ना माणूस हा अंकल आहे. फुल एकदम मजा करत होता आमच्या जोडीला. काय खुशी अंकल पण फुल मजा घेत होता का आपली. ले बाय किती आता बघ किती उंच वाटतंय ना. मस्त वाटतंय का ते बघा. अरे यार इथे सगळ्या लाईट्स वगैरे आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो खूप आहे बघा. हे जे आहे ना किती उंचावर आहे बघा. मजा येते मजा येते. इथून खाली बघताना पण मजा येते. अरे मजा. काय म्हणता बरोबर ना. भारी वाटत आता काही विचारू नको. खुशी बघ म्हणताय मी तुझ्यासाठी एवढा चांगला धीर आहे. तुला इकडे सगळं फिरायला वगैरे घेऊन येतो. मग तू पण माझ्यासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे की नाही. काहीच बरोबर आहे की नाही. असे तिच्याकडून 1-2 पोरींचे नंबर काढून घेतो आता बघा. कोशिश काय आहे गाईस कोशिश काय. अरे रे थांबा तुम्हाला दाखवतो कॅन्डी वगैरे आले की खाली. हे म्हणते काही चालू झालेलं आहे आणि कॅन्डी वगैरे खाली थांबलेले आहेत. आणि आता खुशीला येते मजा. लेव भाई लेव भाई लेव 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 भाई लेव. फुल मजा येते काही फुल मजा येते. मजा तर येते काय मजा तर येते काही बोल मजा येते. खुशी एकदम लहान पोरांसारखी खेळते. एकदम म्हणजे एकदम लहान पोरांना कसं भेटतं खेळायला तसं. अरे रे मजा येते. ओ भाई नशीब काय खाऊन नाही आलं ना खुशी. लेव बाय लेव बाय लेव बाय मजा. चिल बाय चिल. बोले बंटा की पपड़ी बोले तो टकली. आकाश पाना में बैठे तभी भी डर नहीं लगते. और ले बाय. हे असंच काही चालू आहे बंडा. आता थोडंसं ना आरडाओरड करूयात आपण. थांब खाली गेली ना खाली गेलीस ना खाली गेली की ओरड ओरड बचाव 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 बचाव. अरे एडी असं नाही असं नको आरडाओरड करू. आरडाओरड कसं कर माहिती काय. बचाव बचाव बचाव. हे हा व्लॉग आहे तसं वाटतंय खुशीवरती डेडिकेटेड आहे म्हणता. बंडा पकडून बिकडून पण बसा तू. हा नाही तर जाशील पटकन खाली गपकन. ले बाय. एक नंबर मजा आहे का एक नंबर मजा आहे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा व्ह्यू बघा हे बघा व्ह्यू बघा. चला चला. लक्षात नाही. फुल मजा घेते रे खुशीला इकडे आणलंय भाई. 200 काय 500 रुपये तरी दिले तरी मजा घेतली काय खुशीने. खुशीला आहे ना आणलं इथे मजा येते भरपूर. मला मी कॅमेरा पकडला म्हणून एखादा लेफ्ट हँडला पकडला ना कॅमेरा म्हणून मी राईट हँडने पकडून ठेवलाय. कारण कॅमेराला फोकस राहायला पाहिजे. मजा येते नाही फुल एकदम वाकडा तिकडे होतं ना त्याच्यामध्ये तर अजून मजा येते. काय खुशी पोटात गोळा येतोय काला कंटावाला ते पण. तुमच्या भाषेत बटरफ्लाईज गाईज. जेएनझी वाल्यांच्या भाषेमध्ये बटरफ्लाईज असतात काय. खुशी म्हणतात रोजच करत सुटल्या रे एक सगळ्यांना. काही मजा एवढी आल्या ना सांगायलाच नको काय. खुशीने जे मजा घेतली आहे खुशीचे एक्सप्रेशन अजून पण खुशी अजूनही मजाच घेते. तेच एक्सपिरियन्स घेऊन चालले आहे खुशी. थोडा अंधार होत आहे ॲडजस्टमेंट मारा. आणि इकडे तुम्हाला दाखवतो हे आमच्या इकडे अजून कोण कोण जुडले आहेत तुम्हाला दाखवतोय बघा. लेव भाई छोटू दा बॉय हाफ पॅन्टमध्ये, यामी दा बॉय चड्डीमध्ये, रोमिओ दा बॉय फुल पॅन्टमध्ये आणि कॅन्डी खाजवतोय. कॅन्डीला जे भेटले त्याच्याने कॅन्डी खाजवतोय. रोमिओ भाई
वेलकम. मजा येते की नाही? आमच्या राज्यात कुठली मजा भाई. आम्ही भाई शुभ सकाळ. आता एका अपंग व्यक्तीला तुम्ही 50% ऑफ करून नाही देऊ शकत. कसलं ब्लॉगर बंद करा लागतो. अरे भाई, अरे किरण भाई, अरे बघितलंच नाही भाई तुला. भाई किरण भाई भरपूर टायमानंतर भेटलाय. छोटू तू जल्दी आता तो तेरे को भी लेके जाते. मजा आता. शीला गेलेला काय? मेरे साथ अच्छा तेरे साथ था क्या? ठीक आहे चालेल. चला काय तर या लोकांसोबत जाऊयात. हा घे ना. आम्ही आलेलो मेळ्यामध्ये लहानपणाची आठवण म्हणून खूप बरं वाटतंय. पण हे अश्लील बघा आता 18 करू का बोलू काय हे असे करतात बघा म्हणून मी किती सहन करून घेतो बघू शकतात. त्यामुळे बरं वाटतं. फक्त पकडून बरं वाटतं. बोला. मेळ्यामध्ये आल्यानंतर खूप बरं वाटतं. पण आमचं रोमॅन्स चालू आहे. बघितलं काय हे अशी हरकती करतात ना म्हणून ह्याच्यामुळे मला गर्लफ्रेंड भेटत नाही. आणि ह्याच्यामुळे मला पण नाही भेटत आहे. हे दोघांचं कडू सत्य आहे. भाई अबे तिचे तू एक्सप्रेशन बघितले असते ना भाई तू पागल झाला असता. मस्करी ना भाई. फुल वेडी आहे भाई, फुल वेडी आहे. बिना हात बीत पकडताना हे करते म्हणता. कसं देणार? कॅन्डी मेला तरी पैसे तो भेटणार नाही बोलतो. कॅन्डी नाही कोण अच्छा कोण? अच्छा तर मंडळी काय विषय माहिती आहे तुम्हाला सांगतो. काल आम्ही लोक जेवढे फिरलो वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की घरी आलो. मी घरी येऊन मी कॅन्डी श्रेया खुशी आम्ही लोक 4 जण जेवायला बसले. घरचे सगळे जेवण झालेले तेवढ्यात. आणि नंतर मग आमचा असं विषय झाला की आम्ही लोक चला आता झोपूयात करून. मला लक्षातच नाही राहिलं की बाई माझं ब्लॉगचं एंडिंग शूट करायची राहिली आहे. कारण सगळेजण तिथे आम्ही हे लोक सगळेजण एकसाथ भेटले त्याच्यामध्ये आम्ही विसरून गेलो मी. तर आता ही व्हिडिओ मी सकाळी उठून काढतोय कारण मी रात्री एडिट करायला बसलो होतो. मग म्हणते की चला उद्या सकाळी ब्लॉग एंडचं शूट करूयात. तर गाईज हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर थँक्यू सो मच. आणि थँक्स फॉर लव जे तुम्ही 3 वर्षापासून मला जे लोक पण जेन्युअनली बघतात आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त प्रेम माझ्यातर्फे. आणि काही तुमच्यासाठी मी तुम्हाला एक दाखवतो. छोटीशी क्लिप बनवली आहे की आपल्या व्लॉगिंग चॅनलला पूर्ण 3 वर्ष झाले आज. म्हणजे आता 21 तारखेला 3 वर्ष पूर्ण होतील. कारण 21 तारखेला आपला फर्स्ट व्लॉग काढलेला आपण लेट्स माय बर्थडेला. बर्थडे ऑफ 2021. अँड आजचा हा म्हणजे 4 वर्ष झाली रे. 3 वर्ष बोलतोय मी, 4 वर्ष झाली पूर्ण. लेट्स गो बाय, लेट्स गो. चला गाईज बाय बाय. आता जास्त पकवत नाही तुम्हाला. बघा तुम्ही लोक ही क्लिप आणि मग बाय बाय टाटा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. ओके लवकरच येईल गाईज. नेक्स्ट व्लॉग पण लवकरच येईल कारण आहेत थोडेफार प्लॅनिंग्स. ओके बाय. It's my birthday today, so you guys can wish me. मैं कभी भूलूंगा ना तुझे, चाहे तू मुझको देना भुला. आदतें जैसी है तू मेरी, आदतें कैसे भूलूं भला. सौदा ये बातों का है, यादों इरादों का है. ले तू वादे चाहे तू तो मुकर भी ले. सौदा इशारों का है, चाहत के मारों का है. ले इशारे मेरे, इनका असर भी ले.